गाईज वाजले 6:30 आणि हा ब्लॉग लग्नाचा नाही तर गडबडीचा ब्लॉग आहे. गाजर रोहित भगतचं आणलेलं हे जे पेनला आता आलेत आणि आता ड्रेस लावतोय आम्ही. लग्न नवरा गेला तिथं 5:30चं लग्न 6:30 वाजले तरी आम्ही इथे मी खरे यार ग. आता मस्त गाजर खातो. हे बाबा मामाच्या गाडीत टोकशील अशी गाडी हँडलिंग काय आणि आता मस्त पैकी तरणागाचा सेटअप लावतो. सेटअप म्हणजे काय लाईटर लावायचे फक्त बाकी त्या पॅपो आणलेले आहेत. आणि कसे फटाके आणि ब्लास्टरचे उडतात बघा. थोडाच धमाका नात करते का यावंच लागते. जी कोणी नाही गेले वराजीत ते आम्ही करून दाखवतो. काय शार्प्या विडप्या ते मागच्या शिवून केला. पण आता अजून 2 आहे ना. फटाके राहू दे तुझ्या पहिले लाईटी टाकून घे. आवाज गेला गावीस. चला आता लावतो. लावून झालं आणि मग कपडे वगैरे घालू. कपडे बिपडे आणि मग घरी आपल्या लग्नाला शांतीलाल कांतीलाल आहे का. शांतीलाल कांतीलाल गाई आता रात्री वाजला 4 बेस. रात्री 4 बेस लावणार आहेत आणि सेटअप बघू शकता सगळा खाली केलेला आम्ही. कुठे ड्रेस करायला अजून नाही आले. 6:45 झाले तर आम्ही इथंच येतो बघा. अजून चालू आहे काम चालू आहे. काहीच बघू शकता रोशन आलाय बिन कामाचा. ड्रेसिंग काय आहे ये बाबा. ये कपड़ा ज्यादा सफेद दिख रहा है इसके ज्यादा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. क्या हमें हिंदी भूल गया. ए तो आधीच ब्लॅक आहे. तू गप काय बोल नको. ब्लॅक कर ड्रेसिंग आहे. हे काय पण बोल भावा ना ड्रेसिंग आहे. आवडले. आता बघा इथं असं पाईप लावलाय आपल्या इकडे लागेल टी स्टँड. बाहेर का सरळच लागल ना जायला. तुम्ही पण कुठून भेटलं का माहित. वाजलेत 7:45 आणि सेटअप लागला चेकिंग करायला येत नाही. म्हणजे चेक नंतर करू फक्त प्लास्टर चेक करायला येतो. चला झालाय आता जातो घरी. पहिले कपडे घालायला लागतील फ्रेश होऊन. चला जातो आणि आता डायरेक्ट ब्लॉगच्या स्टार्टिंगला भेटतो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. गाईत आमचा काहीच फायदा नाही. लग्न लागला पण तिकडं क्या बोले काहीच नाही फायदा. आणि आलप्यादा आणि तो भूषणदा आला इथं गाडी घेऊन. काय माहित काय काम आहे ते गेलो खाली. इथं सगळा रेडी आहे. ब्लास्टरने आमचा टाइम घालवला सगळा. हे बघा लिकेज आहे थोडासा तेच चाललाय. लग्न लागून पण गेला. चला जातो आता. एवढं भारी कपडे घेऊन फायदा नाही काय. चला जातो तरी तिकडं आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या रणगड ब्लॉग्सला. सो गाईज आत्ता जस्ट रेडी झालो आम्ही मी आणि वेदांत. तर ड्रेसिंग बघू शकता तुम्ही आपली अशी ड्रेसिंग आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रेसिंग कशी वाटते. आणि गॉगल फक्त स्टाईलसाठी लावते कारण रात्री दिसत तर काही नाही. बघा लोपर घेतलेत व्हाईट पॅन्ट आणि शर्ट. कर्जतवर नाही घेतलेत जास्त लांब नाही. कर्जतला आपले दुकान खोललं नवीन रॉयल मेन्सवेअर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण घ्या. तिथनं क्वालिटी आहे आणि वेदांचे दाखवलं आम्हाला कपडे. हे बघा त्यांनी पण तिथनंच घेतलं रॉयल. माझा वेगळा शर्ट आहे तुझा वेगळा शर्ट आहे. पेपर कॉटन ह्या दोघांनी सगळं सेम दुकानात नेलं पॅन्ट बूट शर्ट. चला जातो आता लग्नाच्या जागी. 9 वाजलेत 8:45. चलो कशाला आलो त्यात नाही माहित. सगळा झालाय म्हणून नाही चला पाणी घ्या. केशवाय महा केशवाय महा वामनाय महा शिवराय महा ऋषिकेशाय महा परमात्माय महा दामोदराय महा वासुदेवाय महा संकर्षणाय महा औषधाय महा ओम भू ओम भा ओम. हे बघा याला वाटतं इर्टिगा चालत आहे खुशाल. एवढी फॉर्च्युनर चालत आहे 50-55 लाखाची. आईला काय बोलू मी. बुटा घ्यायला आम्ही चाललो त्याच्या घरी. एवढी मोठी गाडी बुटा ना गाडी फॉर्च्युनर. आईला काय बोलायची. ही 5-5 अशी वांढरा घेऊन सगळी 50 लाखाची आपण माल घेत असतो आजचे दिवस फक्त.
चला जात आहो. फॉर्च्युनर चालत आहे पहिल्यांदा. खतरनाक उंच दिसते. त्या बघ काय काही नितीन दादा सावंत झालेत. आई शपथ आता पडला असतो. टिंकू शेट फोटो घ्या. हे झाल का कोपऱ्याला जा, त्या कोपऱ्याला जा. ते बुटाच पलवली कोणतरी. सोनू एक बोलू का? सोनू इकडे बघ ना. काला दिसते काला. ती वहिनी गोरी दिसते मेकअप करून. हे बघ कधी पण बघ कधी. नाही तुम्ही सांगा कोण गोरा आहे दोघात. ते सांगतील. उत्तर दिला असता मी आता. आयला आयर एक देऊन ठेव माझ्याकडं. ये बाला पडला मला. हे बालाला लुटा पक्का आयर याच्याकडे. आम्ही जेवायला आलो आता. प्रणव आणि रोहित जी बघत ही आता येत आत्ताशी. नवरा तिकडे आलेला आहे. इथून बसलाय माली रोशन जेवण काय नक्की. जेवण करा मग आम्हाला. नाकाला अटक. नागतोड्या मांडवात वाजवायचं येतो गाणी बोल. हो किरीश का गाणं तो रेकॉर्डिंग करून घेईल. तोंडाने बोल. तुझ्या तोंडाने बोल. तू बोल पहिले मला विचार ना. हा नाही आपण बोललो ना त्याला किरीश का गाणं मांडवात वाजला पाहिजे. म्हणजे आता तू वाजवील बोललाय ना. मांडवात गेला दाखवील तू बोलले वाजवी. वाजवील बोललाय बघ. वाजवी रे. मैं गाली नहीं दे सकता. हा ही व्हिडिओ युट्यूबला पण जायची. नको युट्यूबला नको. किरीश का गाणं मांडवात तो बोललाय मांडवात. बस एवढंच. नाही आता आमच्याकडे व्हिडिओ झालं. इथं थंडा घ्यायला थंडा सांगितलं तो. आणि आता गेट पडलाय पुढं. आणि मी टेम्पो घेऊन येऊ आता येताना डायरेक्ट. गाडी लावली तिकडं. आता चाललंय बघा टेम्पो इथे. जातो डायरेक्ट तिकडं मांडवात. क्रिएटरचे स्वतः मालक लोटीत नेताना. आणि हे बघा कातोडी. आम्ही गरीब घरातले ये बोलला आता याला. बोलतो तू आहे श्रीमंत बोलतो पण भिकाऱ्या का वागतो बोलतो डायरेक्ट. असं नाही बोलला. तुझे थोपडीत देऊ का? तो बोलला खऱ्या गोष्टी चॅनलला सांगितल्या तर तुझी करावी इज्जत जाईल डायरेक्ट. हे बघा अल्पेश सावंतचा मालक आणि इथं टेम्पो. चला आता मी जाऊन घेतो. ड्रेसिंग कशी वाटली काही पण मी नक्की सांगा. लगे रहो रेडिओ बजाते रहो ना रे त्या. कॅम्पा कुठे लावायचे ते फ्रीज मध्ये ना. कॅम्पा ठेवला टॅम्पात. A few moments later. काहीच कसा काम आहे. अल्पेश लाईट्स हा आणले. गाडी दे पुढं. रथ आलाय गाईच आता. वाजलेत 12. निघले आता.
काय आवाज बघा, आवाज कसा आहे, आवाज कसा आहे, आवाज. या गाडीत कोण नाही. ओय, 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 ओय. काही पलटी झालाय कसा तरी, अख्खा अंगा उडला माझ्या. हे बघा, अख्ख्या पब्लिक मध्ये गेला. हे बघा, अख्खी पलापल पलापल. काहीच लापडा झाला कसा काय ए असते गे. बेकार काम झालं रे. आपण पलटी घेऊ बघ डायरेक्ट पॅन्टीवर. खतरनाक विजली विजली धीरे आता एक नंबर. अरे इलो माग
नंबर काम केलंय गाई गाई बघा. 5,000 किती? 10. ठीक आहे 5 मला 10 तुम्हाला. नाच केलाय गाई गाई बघा. ए मला 1000 एकट्याला द्या बाकी जाऊ दे. 50ची नोट देऊन टाक. मार ना मी त्यांना कॅश देतो. हे कॅश पाहिजे तुम्हाला माझ्या अकाउंटला पाठवा जा सकाळी आणून देतो. अरे मग आता एटीएम चालू नाही ना. ते सोनू पाठव 10,000 चल पटकन. हा 20,000. 5,000 शिवाय हात नका घालू रे. घे पटकन हात दुखला. कंटेंट एवढ्यात काय नाही होणार. हात घालायचाच नव्हता. नवरीकडनं किती आहेत? काय बोला बोला. त्यांना जाऊ दे आता लहान मुलांना. वाईड अँगल आहे. 500 काय नाही होणार. 500 काय नाही. तुमच्याकडनं तेवढ्याच नोटा घ्यायला पाहिजे. अर्धा किलो मटण पण न्यायचं. वहिनी अजून 500. 4 लाख. अरे 5,000 झाले का मोजून. त्याला उलटे आणि चिपकून मत म्हणजे त्यांना काय सांगता ते. चला रे हो बाजूला चल. ते चला रे आपण. पैसे काय भेटणार नाही मला माहिती आहे. पैसे नाही देऊ शकत सोनू देणार नाही आपल्याला. त्या पोरानं दिलं आपल्याला पैसे नाही देणार. ठीक आहे चला सेटअप काढायला चला आता. 5 मिनिटात खोलून झालाय. फक्त 5 मिनिटं जास्त वेळच लावला नाही. हे बघा पुढे येत नाही इकडे तू. आता वाजलेत 2:30 आणि सगळा एकदम ओके मध्ये झालेला आहे. बघू शकता कल्पेश भाऊचं आपल्या लग्न हळद सगळं काय झालेलं आहे. आणि मामाचा मंडप म्हणजे टॉपचा विषय होता. डायरेक्ट खतरनाक एवढा भारी. जर तुम्हाला मंडप वगैरे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो नरेश दादाचा माझ्या मामाच्या मुलाचा. तर त्याला कॉन्टॅक्ट करा DM करा. काय असेल ते बोलून घ्या काय तुमचं ते करा विषय मॅटर. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. आता ब्लॉग काय जास्त करत नाही कारण फोनमध्ये खोटा नाही बोलत. 122 GB फोन भरला आहे. 2 ब्लॉग येतात. तर आता लफडा होणार आहे माझा मलाच माहिती. तर चला एकदम मजा आली आम्हाला. एन्जॉय केला. पैसे उडवले वेदन भाईनी मी परत निखिल दानी मजा केली खूप. आलब्यादानी पण उडवले. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. खत्म.